हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी तुम्हाला दाखवणार आहे कोबीची भाजी, जी शक्यतो कोणाला आवडत नाही. इवन मला पण आधी एवढी कोबीची भाजी आवडायची नाही. बट आता सध्या माझ्याकडे एक रेसिपी आहे जी माझ्या कोकणातल्या गावी जेव्हा एक कार्यक्रम होता तिथे एक आचारी आले होते आणि त्या कार्यक्रमासाठी जेवणामध्ये त्यांनी कोबीची जी पिवळी भाजी आपण करतो ती केली होती. आणि ती रेसिपी त्यांनी कशी केली ते त्यांनी मला सांगितलं होतं, कारण ती भाजी खरंच खूप टेस्टी झाली होती. आणि मग त्यानंतर तेव्हापासून मी तशाच प्रकारची कोबीची भाजी माझ्या घरी करते. आणि त्याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे पहिल्यांदा तुम्हाला मी दाखवते. पहिलं तर बघा, मी इथे कोबी असा बारीक लांब असा चिरून घेतलेला आहे आणि तो मी पाण्यात ठेवला आहे थोडा वेळ. त्यानंतर इथे मी घेतलेला आहे कढीपत्ता घेतलेला आहे थोडासा. त्याच्यानंतर आहे इथे कोथिंबीर बारीक चिरलेली, थोडी हिरवी मिरची, टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि इथे घेतलेला आहे आलं आणि लसूण. आणि फोडणीसाठी इथे जिरं मोहरी आणि थोडंसं हिंग. आणि मी चणा डाळ टाकणार आहे, ती पण मी तुम्हाला दाखवते थोड्या वेळात. चणा डाळ आणि हळद, मीठ आणि आणखीन काहीतरी ॲड करणार आहे, ते थोड्या वेळात मी तुम्हाला दाखवते. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. मी एकटीच शूट करते, त्यामुळे थोडंफार कुठे काय चुकलं तर आधी सॉरी बोलते. ठीक आहे. तर पहिलं मी ह्याच्यामध्ये तेल घेतलेलं आहे. आज मी एकटीच शूट करते, त्यामुळे थोडं मागे पुढे होऊ शकतं, तर प्लीज समजून घ्या. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये तेल थोडं तापू द्यायचं आहे आपल्याला. आणि तेल थोडंसं गरम झाल्यानंतर आपल्याला इथे हे बघा, जिरं आणि मोहरी घेतली आहे मी, ती थोडी घालते मी ह्याच्यामध्ये. हे बघा, आपण स्लोच ठेवायचा आहे गॅस. ओके. थोडीशी मोहरी आणि जिरं तडतडल्यानंतर आपल्याला यामध्ये लसूण आणि आलं घालायचं आहे. पहिलं मी हे बघा लसूण घालते. जास्त भीती वाटते जेव्हा ते उडतं तेव्हा. ठीक आहे. त्याच्यानंतर हे बघा, मी आलं ठेचून घेतलेलं आहे. आलं खूप महत्त्वाचं आहे या रेसिपीमध्ये. आणि याच टायमिंगला मी हा कढीपत्ता पण घेतला आहे, तो मी घालते. आणि त्याचबरोबर ही हिरवी मिरची, ती पण थोडी घालते. तुम्हाला जर तिखट हवी असेल भाजी तर थोडं तुम्ही एक्स्ट्रा हिरवी मिरची घालू शकता. हे आता मी परतून घेते. मी छान असं परतून घेतलेलं आहे. आता नेक्स्ट ह्यामध्ये मी घालणार आहे थोडंसं हिंग. मी ह्याच्यामध्ये थोडंसं हिंग ॲड करते, थोडंसं घालायचं आहे. पुन्हा ते सगळं छान असं परतून घेते. हिंग टाकल्यानंतर थोडीशी या स्टेजलाच मी कोथिंबीर ॲड करते. आता कोथिंबीरीनंतर आपल्याला यामध्ये चणा डाळ टाकायची. दाखवी बघा, ही चणा डाळ मी थोडा वेळ म्हणजे अगदी शिजवून घेतलेली आहे आणि ती आता मी यामध्ये घालणार आहे. तुम्हाला चणा डाळ नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता, पण जी आपण पिवळी कोबीची भाजी करतो त्याच्यामध्ये चणा डाळ ॲड करायची, त्याने चांगली कोबीची भाजी अजून टेस्टी होते. छान अशी परतून घ्यायची. ॲक्च्युली काय काय लोक फक्त ती भिजवतात आणि ॲड करतात, पण मी नेहमी थोडीशी शिजवते. आता जसं मला त्यांनी सांगितलं होतं, आचारी यांनी पण, थोडीशी परतून घ्यायची आहे. आणि यानंतर आपल्याला याच्यात थोडीशी हळद ॲड करायची आहे. बघा, ही हळद मी घेतली थोडी, ही मी तुम्हाला सांगितली होती आमची गावठी हळद आहे, ती मी ॲड करते.
आता हे सगळं छान असं परतून घ्यायचं आहे. आता हे छान असं परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला टोमॅटो ॲड करायचा आहे. हा बघा, हा जो मी टोमॅटो घेतला आहे तो ॲड करणार आहे. एका हाताने शूट करणं खूप डिफिकल्ट आहे. छान असं आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता या स्टेजलाच आपल्याला यामध्ये मीठ ॲड करायचं आहे. ते मी आता ॲड करते. हे बघा, यामध्ये मी आता चवीपुरतं मीठ ॲड करते. आता हे परत छान असं परतून घ्यायचं आहे. आजची रेसिपी कशी शूट झाली माहीत नाही, बट आय होप तुम्हाला एक्झॅक्टली कळेल मी कसं सगळं फॉलो केलेलं आहे. आता हे छान असं परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये कोबी ॲड करायचा आहे, जो मी तुम्हाला म्हटलं तसं पाण्यामध्ये मी ठेवलेला आहे. हा बघा, आता हा कोबी मी त्यामध्ये ॲड करते आणि दाखवते तुम्हाला. सगळा कोबी मी ह्याच्यात ॲड करते आणि मग तुम्हाला दाखवते. हे बघा, मी सगळा कोबी ॲड केलेला आहे आणि कोबी थोड्या वेळाने आळणार, म्हणजे आपण बोलतो थोडा तो आता तुम्हाला दिसतोय पसरलेला असा आणि भरपूर प्रमाणात, पण परतल्यानंतर तो आळून जाईल. तर ते पण मी तुम्हाला दाखवते. मी परतून घेते आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते. हे बघा, मी छान असा कोबी आपला जी भाजी आहे ती आपली मिक्स करून घेतलेली आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट टिप, कोबीच्या भाजीवरती कधीच झाकण नाही ठेवायचं. हे आपल्याला असंच ओपन ठेवायचं आहे थोडा वेळ आणि कोबी शिजायला जास्त वेळ नाही लागत. आता या स्टेजला मी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे थोडीशी साखर. आता साखर का ॲड करायची, तर आपल्याला जास्त ते काही गोड नाही करायचं आहे. साखर फक्त त्याचा एक उग्रपणा असतो तो घालवण्यासाठी आपण ॲड करतो. तर ही एक टिप आहे आणि ओपनच ठेवायची आहे, म्हणजे वरती झाकण अजिबात ठेवायचं नाही आहे. तर मी थोडी साखर ॲड करते, दाखवते तुम्हाला. हे बघा, दाखवते तुम्हाला. हे बघा, एवढी थोडीशी अगदी आपल्याला साखर त्यामध्ये ॲड करायची आहे. आता हे पुन्हा मी मिक्स करून घेते आणि तुम्हाला दाखवते. हे बघा, मी साखर ॲड करून पण आता छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये आणखीन एक तुम्ही ओलं खोबरं पण टाकू शकता. मला पर्सनली जास्त ओलं खोबरं असं भाजीमध्ये वरतून नंतर आवडत नाही, म्हणून मी नाही घालत. बट ते टाकलं तर तुम्हाला खूप आवडेल. आणि कोथिंबीर पण मी नंतर ॲड करणार आहे. ऑलमोस्ट माझी भाजी झालेली आहे. अजून मी फक्त 5-1 मिनटं ठेवते आणि रेडी झाल्यावरती तुम्हाला दाखवते. अशी ही इन्स्टंट होणारी आहे, झटपट. ॲक्च्युली कोबीची भाजीची रेसिपी युजली कोण दाखवत नसतील. मी दाखवण्यामागचं कारण एवढंच होतं की मी स्वतः आधी कोबीची भाजी एवढी आवडीने नव्हते खात. बट मी ती रेसिपी जेव्हा एखाद्या आपल्याला बोलतो ना आपण, म्हणजे आचार्याकडून मिळते, तेव्हा लक्षात येतं की एक्झॅक्टली ते भाजी कशी बनवतात मोठ्या प्रमाणात. इथे मी छोट्या प्रमाणात तुम्हाला दाखवलेली आहे. आणि आता ही लगेच रेडी होईल, अगदी 5 मिनटं. तर तेव्हा मी तुम्हाला दाखवते. फक्त लक्षात ठेवा, झाकण ठेवायचं नाही आहे. ओके, चला तर मग मी सर्व करून तुम्हाला थोड्या वेळात दाखवते. हे बघा, सर्व करण्याच्या आधी तुम्हाला एक गोष्ट सांगते. यात जे पाणी असतं ते पाणी पूर्णपणे सुकलं पाहिजे, म्हणजे खाली आतमध्ये हे बघा जे पाणी असतं ते पूर्णपणे सुकलं पाहिजे. म्हणजे आता ही मी मिक्स करते भाजी. अजून थोडा वेळ मी 2 मिनटं ठेवते. अशीच ठेवायची आपल्याला. आणि त्यातलं पूर्ण पाणी सुकलं म्हणजे समजून जायचं आपली भाजी रेडी आहे. जास्त अगदीच आपल्याला ती कुक नाही करायची, ओव्हर कुक नाही करायची आहे. बघा, अजून 2-1 मिनटं ठेवते आणि पूर्णपणे पाणी सुकल्यानंतर, कारण त्याला पाणी सुटतं, आपण त्यात पाणी ॲड नाही करत, बट त्याला पाणी सुटतं. तर ते पाणी जेव्हा पूर्णपणे सुकून जाईल तेव्हा आपण समजायचं की आपली भाजी रेडी आहे. आता मी थोड्या वेळात तुम्हाला ती सर्व करून दाखवते. ही बघा, आपली छान अशी कोबीची भाजी झटपट होणारी रेडी आहे. जर तुम्हाला ही माझ्या पद्धतीने केलेली रेसिपी जर आवडली असेल
तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि अशा नवीन नवीन साध्या आणि सिम्पल रेसिपी बघण्यासाठी माझा चॅनल पाहत राहा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.